मी आज तुम्हाला कधीही खराब न होणारे आंब्याचे म्हणजे कैरीचे लोणचे कसे तयार करायचे ते प्रत्यक्ष दाखवणार आहे. तर प्रथम मी 3 किलो आंबे म्हणजे कैरी मार्केटमधून फोडूनच विकत आणली. त्या फोडीतील कोय म्हणजे त्यातील बी काढून घेतले. नंतर 2 पाण्याने धुवून घेतले. मग रात्रभर पंख्याखाली फोडी पेपरवर सुकवून घेतल्या, कारण फोडीमध्ये पाणी राहता कामा नये. सकाळी सगळ्या फोडी एका कापडाने पुसून घेतल्या. नंतर एका भांड्यामध्ये फोडी घेऊन त्यात 1.5 वाटी मीठ, 30 चमचे हळद टाकले आणि चांगले हलवून घेतले. नंतर ते दिवसभर आणि रात्रभर झाकून तसेच ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी कसे पाणी सुटले बघा. आता हलवून घेतले. आता एका जाडीदार टोपलीमध्ये सर्व फोडी ओतून घ्यायच्या. त्यातील सगळे पाणी निघायला हवे. आता मसाला तयार करायचा. मसाल्यामध्ये 5-7 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी धने, 3 चमचे जिरं, 3 चमचे मेथी, 2 चमचे मिरे हे सगळे हलके भाजून घ्यायचे आणि कुटून घ्यायचे. हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. खड्या मसाल्यामध्ये 3 मोठी वेलची, 2 तुकडे कलमी, 5-6 लवंग, 2 विलायची, 200 ग्रॅम राईची डाळ. नंतर एका पातेल्यात अर्धा किलो तेल, कोणतेही तेल घेऊ शकता, गरम करायला ठेवायचे. चांगले कडकडून वाफे निघेपर्यंत तेल तापवायचे. गॅसवरून गंज खाली उतरवायचे. थोडे थंड होऊ द्यायचे. तेल गरमच असायला हवे. आता तेलामध्ये लसण टाकायचे, मोठी वेलची, कलमी, लवंग, विलायची हे सगळे तेलाचे वर आले पाहिजे. अजून थोडे थंड होऊ द्यायचे, कारण आपण मसाल्याचे जे पदार्थ घेतले ते भाजून घेतले होते, त्यामुळे थोडे थंड होऊ द्यायचे. थोडे थंड झाल्यावर मेथी, धने, जिरं, काळी मिरी, हे सगळे आपण आधीच कुटून घेतले होते. ते टाकायचे. राईची डाळ टाकायची. चांगले परतून घ्यायचे. चांगले फिरवायचे. नंतर हळद, तिखट, मीठ टाकायचे आणि सगळे फिरवून घ्यायचे. बघा कसा कलर आलाय ते. हे मिश्रण थंड होऊ द्यायचे. आणि आता आपण जे चाळणीत फोडी निथळायला ठेवल्या होत्या त्या टाकायच्या.
परतून घ्यायचे हे सगळे मिश्रण. छान परतून घ्यायचे. आणि हे मिश्रण आपण कोणत्याही बरणीमध्ये ठेवू शकतो. काचेची, चिनी मातीची, कोणतीही घेऊ शकता. मी काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकत आहे. दोन दिवस 2 बटई गूळ कुटून टाकायचे आणि हे मिश्रण दररोज हलवत जायचे. 8 दिवसांनी लगेच आपले लोणचे तयार होईल खाण्यासाठी. मधून बरणी उन्हात ठेवत जायची. बघा कसा कलर आपले लोणचे तयार झालेले आहे. 8 दिवसांनी खाण्यासाठी तयार होईल बरं का. अशा प्रकारे लोणचे प्रमाण घेऊन स्टेप बाय स्टेप तयार केले तर चविष्ट, स्वाद वाढविणारे आणि कधीही खराब होणार नाही. थँक्यू.